जिंतूरचे सुपुत्र माजी आमदार विजयराव भांबळे, कार्यक्रमाच्या करता आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष, विधिमंडळातील माझे सहकारी राजेश विटेकर, दुसरे आमचे सहकारी सुरेश भैया नागरे, आमची मुलगी प्रेक्षाताई भांबळे, लक्ष्मणराव बुधवंत, बाळासाहेब भांबळे, असफउद्दीन सिद्दीकी, अमृताताई नागरे, आशाताई खिलारे, सय्यद हसम, कदीर बेग मिर्झा, सलीम भाई, ॲडव्होकेट विनोद राठोड, सर्व माझ्या जिंतूर परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, आम्ही जे उद्याच्या 5 वर्षाच्या करता जिंतूर नगरपालिकेच्या कारभार बघण्याच्या करता आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ह्या साबिया भाभी, त्यांच्याबरोबर उभे केलेले सर्व 25च्या 25 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, तसंच माझे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, ह्या आज ऐतिहासिक नगर परिषदेच्या जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी जिंतूरच्या प्रसिद्ध दादा शरीफ चौकामध्ये उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मायमाऊलींना, माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना, माझ्या तमाम जिंतूरकरांना मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात। जनतेला शेवटी आपले प्रश्न कोण सोडवणार आहेत ह्याचा विचार करायचा असतो। आम्ही राज्यामध्ये फिरत असताना आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई, ह्या सर्व मानवांना, महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। यांनी काय सांगितलं आपल्या कारकिर्दीमध्ये, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचं भूमिका त्यांनी मांडली। हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ज्यावेळेस रयतेचं राज्य महाराजांनी निर्माण केलं, त्या काळामध्ये देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं। हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे। विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही काही भूमिका घेतलेली आहे। केंद्राचा निधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडनं, अमित शहांच्याकडनं, नितीन गडकरींच्याकडनं, शिवराजसिंह चौहान साहेबांच्याकडनं, नड्डाजींच्याकडनं, वैष्णवी साहेबांच्याकडनं, अशा अनेक मान्यवरांच्याकडनं कसं आपल्याला आणता येईल। आपल्या राज्यामध्ये देखील माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे कसं नेता येईल, प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की हे राज्य माझ्याकरता देखील काम करतंय, अशा पद्धतीची कृती करण्याचं काम आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय। अर्थात प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा अधिकार आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही कौल दिला, देशातल्या 140 कोटी जनतेने कौल दिला, महाराष्ट्रामध्ये देखील 13 कोटी जनतेने मधल्या काळामध्ये कौल दिला। त्याचा उल्लेख विजयरावांनी आपल्या भाषणामध्ये केला। इथं सुरेश भैया पण साक्षीला बसलेले आहेत, त्या खोलात मी जात नाही, कारण मागचं किती उगाळून काढलं तर त्याचा उपयोग नसतो। पुढची आपली जे काही लाईन ऑफ ॲक्शन आहे, आपलं विजन आहे, आपल्याला पुढं काय करायचं आहे, ह्या शहराकरता काय करायचं आहे, ह्या ग्रामीण जनतेच्या करता काय करायचं आहे, हे आता आपल्याला ठरवायचं आहे। जिंतूरच्या या पवित्र नगरीमध्ये श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमिनाथ संस्थान, अमृतेश्वर मठ
श्री क्षेत्र वरुड येथील भगवान नरसिंह तसेच सय्यद कादरी शरीफ दर्ग्याच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो। आज एक दिवस असा आहे की शीख धर्मियांचे 9वे गुरु असणाऱ्या गुरु तेग बहादूर यांचा शहीद दिन आहे। खरं तर हे त्यांचं 350वे बलिदान वर्ष आहे। मानव अधिकाराच्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, मानव अधिकाराच्यासाठी। त्या निमित्तानं मी त्यांना अभिवादन करतो। तसं बघितलं तर माझ्या जिंतूर शहराला देखील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचा वारसा लाभलेलं एक शहर आहे। शहराच्या विकासासाठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून आपल्या परीने मेहनत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी विजयने आपल्या भाषणात केला, प्रेक्षांनी आपल्या भाषणामध्ये केला, सुरेश रावनी पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका मांडली। मित्रांनो, एकंदरीतच आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून फारुकी साबिया बेगम, कफिलुर रहमान त्यांना आपण शॉर्टमध्ये साबिया भाभी म्हणतो। यापूर्वी देखील त्यांनी जिंतूरच्या नगराध्यक्ष पदाची कारकीर्द मला वाटतं एकदा 5 वर्षाच्या करता आणि एकदा 2.5 वर्षाच्या करता अशी 7.5 वर्षाच्या करता त्यांनी ह्या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। 4 वेळेला त्या नगरसेविका देखील ह्या शहराचं नेतृत्व त्यांनी आपल्या नगर परिषदेमध्ये केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं, त्याचा उल्लेख मगाशी झालेला आहे। आमचे तत्कालीन उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांनी देखील त्यांना अतिशय प्रभावी प्रकारे साथ दिली। विजयनी पण तिथं कामं खेचून आणण्याच्या करता प्रयत्न केला। मी देखील काही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून इथल्या विकास कामाच्या करता त्यावेळेस देऊ शकलेलो आहे। मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची। आज जिंतूर की इस चुनाव सभा में मैं खड़ा होते हुए मुझे हम सभी के प्रिय और मेरे बेहद करीबी सहयोगी कफिल भाई फारूकी की बहुत याद आ रही है। आपने पहले देखा साबिया भाभी जब आपके सामने विचार रखती थी तब उनको भी थोड़ी सी उनकी भावना अलग तरह से अपने को दिखाई दी। यह हमें सबके लिए बहुत बड़ा आघात था, क्योंकि कोरोना के काल में हमें उनको खो दिया और शहर के लिए लगातार काम करने वाला दिल का बहुत ही बड़ा और बेहद निष्ठावान यह नेता अपने जिंतूर शहर के लिए हर काम में कंधे से कंधा मिलाकर साथ खड़ा रहा। ये मैंने उसका अनुभव लिया है। वो आज इस मंच पे उनकी स्मृतियों से मन भर आता है। मैं हम सबकी ओर से कफिल भाई को विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। इसी अवसर पर मैं सभी जिंतूर वासियों से तहे दिल से निवेदन करना चाहता हूँ कि स्वर्गीय कफिल भाई को सच्ची श्रद्धांजलि देने के लिए उनकी पत्नी साबिया भाभी जी को आप भारी मतों से जिंतूर का नगराध्यक्ष बनाइए, ये मेरी आप सबको विनती है। मला आपल्याला एकच सांगायचं आहे की मित्रांनो, इथं बसणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक व्यक्ती काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। त्यांचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे। काहींना स्मशानभूमीमध्ये जायचं आहे, काहींना कब्रस्तानामध्ये जायचं आहे। हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे त्या विचारांनी पुढे जायचं आहे। विरोधक आमचे आरोप करतील की बाबा साबिया भाभी काय काम करणार आहे। साबिया भाभींनी काम केलंय। तुमच्या पुढे 25 उमेदवार साबिया भाभींच्या बरोबर आम्ही दिलेले, त्याच्यातले 16 आम्ही नवे उमेदवार दिलेले, वेगवेगळ्या जाती धर्माचे दिलेले, पहिल्या दमाचे दिलेले आणि साधारण 9 उमेदवार अनुभवी दिलेले। कारण 9 आणि साबिया भाभी 10 ह्या 26 मध्ये 10 लोकांना अनुभव आहे।
कुणाला पहिला टर्मचा आहे, कुणाला दुसऱ्या टर्मचा आहे, कुणाला तिसऱ्या टर्मचा आहे, साहेब बाबींना 4 टर्मचा आहे आणि बाकी नवे. कारण मी देखील महाराष्ट्रामध्ये राजकारण गेले 35 वर्ष करतो. साधारण कुठली संस्था चालवत असताना काही अनुभवी असले तर काही नवे पण तिथं द्यायचे असतात की त्यांनी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये शिकलं पाहिजे. काम कसं करायचं असतं, प्रश्न कसे सोडवायचे असतात, आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं असतं, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या करता निधी कसा आणायचा असतो, रस्ते चांगले करण्याच्या करता काय करावं लागतं, दिवाबत्ती मगाशी उल्लेख केला विजयने पिण्याच्या पाण्याच्या बद्दल. ते पिण्याचं पाणी शहराच्या नागरिकांना कसं नीटपणे आपल्याला देता येईल, रोजचे रोज देता येईल. आज इथला कचऱ्याचा प्रश्न गंभीरपणे बनलेला आहे. मधले 4 वर्ष कुणाची जिथं सत्ता नव्हती, सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रशासक होते. आत्ता मी गावामध्ये आलो तर मला अक्षरशः रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा पाहायला मिळाला. मित्रांनो, तुम्ही आत्ता इथनं कुणी उठा आणि बारामतीमध्ये जाऊन बघा, तिथंही प्रशासक आहे, परंतु तिथला आमदार असा खमके आहे की तिथलं सगळं स्वच्छ ठेवतो. शेवटी लोकप्रतिनिधींच्या मध्ये धमक आणि ताकद असावी लागते. ते येरा गबाळायचं काम नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. शेवटी तुम्ही तर मतदान कुणाला कुणाला देणारच आहे. अरे तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय, तो अधिकार तिथं बजावत असताना विचार करा ना की शहराला कोण पुढे घेऊन जाईल, कोण आपल्याला विकास कामामध्ये मदत करेल. मी परवा काही बारामतीत माळेगावमध्ये काही सभेमध्ये बोललो. जे मीडियानी काय त्याचं चालू केलं, अजित पवारांनी अमकं केलं तमकं केलं. अरे मी परवा बिहारला गेलो होतो. बिहारला तिथल्या एका पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आम्हाला निवडून द्या, मी प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला सरकारमध्ये नोकरी देईन. अरे पट्या, प्रत्येकाला असे वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देतात वेगवेगळी लोक. अलीकडं मीडियाचं माझ्यावर फारच प्रेम जडलंय. काही झालं की ते अजित पवार त्यांना आठवतोय. त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. गेले 35 वर्ष काम करत असताना माझ्यावर अनेक आरोप झाले, परंतु मी डगमगलो नाही. कारण मला माहिती होतं मी कुणाचा 5 पैशाचा देखील बिंदा नाही. मी परभणीमध्ये देखील अनेक कार्यकर्त्यांना त्या काळामध्ये मदत करण्याचं काम केलेलं आहे, अनेकांना उभं करण्याचं काम केलेलं आहे, अनेकांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे. जे आपण करू शकतो ते आपण बोलतो. मित्रांनो, एकंदरीतच मी आज जिंतूरवासियांना सांगतो, आमच्या साबिया भाभी आणि त्यांच्याबरोबरची टीम एकट्या दुकट्याला निवडून देऊन चालत नाही. मला आठवतंय एकदा लातूरला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जनार्दन वाघमारे, तुम्हालाही आठवत असेल, ते नगराध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे निवडून आले, परंतु खालची सगळी टीम दुसऱ्या पक्षाची निवडून आली. काम होणार कसं? आज मी पिंपरी चिंचवडमध्ये देखील परभणीचे जिंतूरचे विजयला माहिती आहे, राजेशला माहिती आहे, आमच्या सुरेश भैयाला माहिती आहे की अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या पुण्यामध्ये आलेत की नाही? ठीक आहे, तिथं काम मिळतंय म्हणून आले, तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे, तो संविधानाने तुम्हाला दिलाय, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलाय, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि तिथं आल्यानंतर देखील आम्ही सगळेजण गुण्यागोविंदाने राहतोय. आज पिंपरी चिंचवड पण 25 वर्ष माझ्या ताब्यात होतं. त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखालचे तिथं सगळे पदाधिकारी व्हायचे. त्या शहराचा चेहरामोहरा मी बदललाय, बारामतीचा शहराचा चेहरामोहरा मी बदललाय. मी काम करून दाखवतो. मी सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करतो. आता 6ला उजाडत नाही म्हणून 6:30ला सुरुवात करतो, कारण अंधारात काय करू, त्याच्यामुळे दिवस तरी जरा उजाडला पाहिजे. मित्रांनो, ही माझी कामाची पद्धत आहे. आज नाही, मी सतत त्या पद्धतीने करत आलेलो आहे. त्याच्यामुळे लाखाच्या मताधिक्याने 8-8 वेळेला बारामतीकर मला निवडून देतात, हे देखील आपण नाकारू शकत नाही. त्याच्यामध्ये 10 लोक 8 लोक परवा बिनविरोध बारामतीचे आमचे निवडून आले. आमची एकूण मला वाटतं 42ची बॉडी आहे. तुमची जशी मला वाटतं 26ची बॉडी आहे, तशी तिथं 42ची बॉडी आहे. मित्रांनो, कामाच्या माग
तुम्ही त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आम्ही सरकारमध्ये, आज आमचं सरकार अजून 4 वर्ष चालणार आहे, महायुतीचं सरकार. त्या सरकारमध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्यातल्या भागाला मदत करू शकतो विकास कामाला. केंद्राचा निधी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणू शकतो. केंद्राच्या पण खूप योजना आहेत. गोरगरिबांना जे भूमिहीन आहेत त्यांच्याकरता घरा बांधणीचा कार्यक्रम आहे, त्याला घराला पैसे केंद्र सरकार देतं, राज्य सरकार त्याच्यामध्ये काही निधी देतं. या योजना नुसत्या भाषणात बोलून चालणार नाही, त्या आपल्या इथं आल्या पाहिजेत, त्या इथं राबवल्या गेल्या पाहिजेत. मगाशी बोलत असताना मला वाटतं प्रेक्षकांनी सांगितलं की काय काय मागच्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांनी विजय भांबळेच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. अजूनही विजयनी जाता जाता सांगितलं की दादा आम्हाला पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2 शादीखाने अजून पाहिजेत. साहजिकच आहे, माझ्या जिंतूरची लोकसंख्या साधारण मतदारांची 45,000 आहे, मतदार संख्या, लोकसंख्या 60,000 आहे. 55% माझा अल्पसंख्याक समाज आहे, 45% माझा SC, माझा ST, माझा OBC, माझा सर्वसाधारण. हा सगळा समाज गुण्यागोविंदाने माझ्या जिंतूरमध्ये त्या ठिकाणी राहतोय. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या पूर्वीच्या वडीलधाऱ्यांचं योगदान आहे, ते आपण विसरता कामा नये. आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जात असताना जसं 2 शादीखाने पाहिजेत, एक चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह पाहिजे, कारण सांस्कृतिक वारसा हा पण आपण जतन केला पाहिजे. इथल्या पण काही लोकांच्या अंगामध्ये कला आहे, मुलांच्या आहेत, मुलींच्या आहेत, त्याला वाव दिला पाहिजे. काही रोज काम केल्यानंतर कधीतरी काही नाट्यगृहामध्ये जाऊन काही नाटकं बघता आली पाहिजे, काही तिथं कार्यक्रम घेता आले पाहिजे. त्याच्यामध्ये एक चांगलं मंगल कार्यालयाचा उल्लेख विजयने आपल्या भाषणामध्ये केला. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या करता मंगल कार्यालय ते उपयोगी पडणारे, समाजातल्या सर्व घटकांच्यासाठी ते आहे. आम्ही एक कुठला समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, आम्ही हा सगळा समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. आणि कुणालाही वेगळी वागणूक देत नाही. सगळ्यांना संविधानाने जे सांगितलंय आणि घटनेने जो अधिकार दिलाय त्या पद्धतीने आम्ही वागवत असतो. मित्रांनो, अलीकडे काहीतरी खोट्या केसेस लावायचं चाललेलं आहे. काही संस्थांचे कर्मचारी काहींच्या घरी जाऊन माहिती घेत आहेत, तुम्ही इथं किती राहताय, बाहेर किती गेलाय, अमकं काय तमकं काय. काय त्यांना खाजगी वेगवेगळ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी जायचं काय कारण आहे? आचारसंहिता आहे ना, निवडणूक अधिकाऱ्याला दिसत नाही का? असं कसं चालेल? शेवटी सगळ्याला न्याय सारखा, कुणाचीच बाजू घेऊ नका, आमची पण घेऊ नका, त्यांची पण घेऊ नका आणि तिसऱ्यांची पण घेऊ नका. त्या तिसऱ्यांनी तर डोकं चालवलंय. आमच्या साबिया भाभीची मतं बाजूला जाण्याच्या करता एकाला मध्ये उभा केलाय. अल्पसंख्याक समाजाला मला आव्हान करायचं आहे, हे निव्वळ कुठंतरी आपल्याला अडचण निर्माण करण्याच्या करता केलेलं आहे. त्या पट्ट्याचं तर डिपॉझिटच जप्त करून टाका, त्याला दाखवा समाज साबिया भाभीच्या मागे उभा आहे, जिंतूरकर साबिया भाभीच्या मागे उभे आहेत. हे तुम्हाला दाखवायचं, हे तुमच्या हातात आहे. हे अजित पवारच्या हातात नाही. अजित पवार सांगेल, पण बटन दाबायचं तुमच्या प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि तुम्ही शांतपणे विचार करा. दुसरी पण लोक येतील, वेगवेगळी भूमिका मांडतील, परंतु मी पुन्हा सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे, मी शब्द फिरवत नाही. मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं की राजेश विटेकरला उमेदवारी द्यायची, परंतु काही कारणानिमित्तानं आम्हाला युतीमध्ये त्याला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा तिथं आपण महादेव जानकरांना देऊ, कारण तोही समाज आपलाच आहे, आपल्याला भेदभाव करून चालत नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारा, आणि त्या पद्धतीने राजेशला थांबवलं. पण त्याला सांगितलं, तू थांबला ना, तुला मी आमदार करीन. करून दाखवलं की नाही आमदार? करून दाखवलं की नाही? त्याच्यानंतर त्याचा राजीनामा घेतला. मला अजून एक आमदार करायची संधी मिळाली. विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक आमदार नाहीये. मी इद्रिस नायकवडीला आमदार केलं, जाऊन विचारा इद्रिस नायकवडीला. आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतोय.
मी भाषणात बोलत नाही, मी कृती देखील करून दाखवतोय। आता सगळे कॅमेरे माझ्यावर लागलेले की दादा काय सांगतोय, काय बोलतोय, निधीच्या बद्दल काय बोलतोय। त्याबद्दल मी एवढंच सांगतो, विकास कामाला मी तुमच्या पाठीशी उभा राहील। आता ह्याच्यात तर काय अडचण नाही। आता ह्याच्यात पुन्हा दादा असं बोलला, दादा तसं बोलला, काय बोलला, अरे विकासाचं बघा ना, हे काय बोललाय, ते काय बोललाय, हे करण्याच्या पेक्षा आम्ही पण आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करता कामा नये, हे आम्हालाही कळतंय। परंतु जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो, आणि ती चूक लक्षात आल्यानंतर दुरुस्त करून आपल्यालाही मराठी भाषा बोलावी तशी बोलली जाते, अर्थ काढावा तसा काढला जातो। परंतु मी माझ्या जिंतूरकरांना सांगेन, बाबांनो, उद्याच्या काळामध्ये 26 उमेदवार तुमच्या पुढे उभे केलेले आहेत, आणि ते 26 उमेदवार तुमच्या विश्वासाला साबिया भाभी सहित सगळे पात्र राहतील, त्याच्यामध्ये कुठं ते चूक करणार नाही, आणि त्यांच्या पाठीशी मी देखील उभा राहील। मी तुम्हाला वारंवार सोडणार नाही। पण गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायची, मित्रांनो, एकंदरीतच सगळं हे काम करत असताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की काही झालं तरी देखील मला या निमित्तानं आमच्या सहकाऱ्यांचे वेगवेगळ्यांचे आभार मानले पाहिजेत। विशेषतः एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमचा विजयचा भाऊ, जिंतूरचा माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांचं मी विशेष कौतुक करीत, कारण पक्षासाठी फक्त विजय भांबळे आणि पक्षाने सांगितल्यानंतर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असताना देखील त्यांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने पक्षाकरता, जिंतूर करता मागे घेतली, आणि पक्षनिष्ठा काय असते याचं जिवंत उदाहरण तो आमचा बाळासाहेब त्या ठिकाणी आहे। आणि नेत्यांनी सांगितलेला शब्द त्यांनी खाली पडू दिलेला नाहीये। वैयक्तिक इच्छा बाजूला त्यांनी ठेवली आणि पक्षहिताला प्राधान्य दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशाच निष्ठावान, बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देत असतो। तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मी बाळासाहेबांचं देखील मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या साबिया भाभींना शहराच्या विकासाची उत्तम जाण आहे। त्यांना एकदम घरातनं बाहेर आणलं आणि उमेदवारी दिली असं नाही झालेलं, त्यांना अनुभव आहे। हे गोष्ट पण आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। माजी आमदार विजय भांबळे साहेबांचा भक्कम पाठबळ आहे त्यांना आहे, आणि जिंतूरचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांची बाकीची 25ची जी बरोबर टीम आहे त्यांच्या बरोबर चांगल्या पद्धतीने ते करतील, याबद्दल मला स्वतःला खात्री आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस जी वेगवेगळी कामं झाली त्याचा उल्लेख आमच्या विजयनी केलेला आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल सांगत नाही। परंतु जिंतूर शहरातले रस्ते, जिंतूर शहर वाढत असताना त्या भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न, विजेच्या संदर्भातला प्रश्न, शिक्षणाच्या बद्दलचा प्रश्न, कारण प्रत्येकाच्या मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, आणि या मूलभूत सुविधांचं बळकटीकरण करणं हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रथम ध्येय आहे। भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते रुंदीकरण आणि रस्त्यांची सुधारणा ही कामं प्राधान्याने घेण्यात येतील। मित्रांनो, मी बारामतीमध्ये देखील, आमची बारामती पूर्वी भीमथडीत नाव होतं, रस्ते रुंद करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही। एखाद्याचं काही अतिक्रमण आलं तर ते काढलं, पण त्याला पर्यायी व्यवस्था करून दिली। आजही बारामतीमध्ये जावा किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जावा, जुना पुणे मुंबई रस्ता करत असताना मी तो 8 पदरी केला। काही काहींची घरं मला बाजूला करावी लागली, पण त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था केली। आम्हालाही कळतं, कारण तेही आमचेच बांधव आहेत, त्याही आमच्याच लाडक्या बहिणी आहेत, त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल? हे राज्य सर्वांचं आहे, एकट्या दुकट्याचं नाहीये, आणि त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं आम्हाला या पुढे जायचं आहे। जिंतूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठोस योजना घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत। शहराच्या सांस्कृतिक बळकटीकरणासाठी म्हणूनच नाट्यगृह उभा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे, आणि हिंदू समाजाच्या करता मंगल कार्यालय किंवा माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अजून काही शादीखाने, अल्पसंख्याक शाळा, त्याच्यामध्ये अवकाफ खाता आमच्याकडेच आहे, आमचा माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचा।
त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभाग आपल्याकडेच आहे, माणिकराव कोकाटे यांच्याकडे. त्यांना आम्ही सांगू, आम्ही गेलो होतो साबेबाबीच्या प्रचाराला, तिथं सुरेश भैया होता, तिथं त्या ठिकाणी राजेश होता, विजय होता, बाकीची जनता होती, आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला मार्ग काढायचा आहे. मार्ग काढणं तर आपल्या हातात आहे ना, त्याच्यातून कसं पुढे जायचं. बरं, आम्ही आज पहिल्यांदा करत नाही, आम्ही 35 वर्ष हेच करतोय आणि आम्ही आमच्या भागात करून दाखवलेलं आहे आणि त्याचं कौतुक महाराष्ट्र करतोय. परंतु आमच्या पुरतं करून चालणार नाही, सर्वांच्या करता केलं पाहिजे. म्हणून सकाळची वेळ मगाशी मला वाटतं सुरेश भैया म्हटले, कारण मला दिवसाला 4-5 सभा कराव्या लागतात, सगळ्यांना संध्याकाळची वेळ देणं शक्य नाही, आणि म्हणून थोडंसं त्यांना मी सांगितलं, त्यांनी पण त्या ठिकाणी ऐकलं. आता राहिलेल्या दिवसात वेगवेगळ्या गोष्टी इथं घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. भांडणाला सुरुवात तर झालेलीच आहे, काही जण आचारसंहितेचा भंग करतायत, आपल्याकडनं चूक होऊन देऊ नका. तुम्ही कुणी पण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, माझ्या उमेदवारांच्या समर्थकांनी, माझ्या सहकारी मित्रांनी करता कामा नये. त्यांनी काही केलं तर मला सांगा, राजेशला सांगा, विजयला सांगा, सुरेश भैयाला सांगा, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. कारण निवडणूक प्रचार हा खुल्या वातावरणात झाला पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राखणं हे पोलीस खात्याची जबाबदारी आहे. त्याकरता राज्य सरकारने त्यांना नेमलेलं आहे. कुणाच्याही दबावाखाली काम करायचं नाही, कारण आता आचारसंहिता आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकारी वर्गांनी जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच वागायचं असतं आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे. ही पण माफक अपेक्षा मी या निमित्तानं करील. जिंतूर शहराला नेहमीच एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा चेहरा हवा आहे आणि मागही तुम्ही देत आलेला आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा पण सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या आणि शहराला एक संघ ठेवणाऱ्या ह्या 26 उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि त्याच्यातून आमच्या साबिया भाभी हे कपिल फारुकी यांना इथं आपण नगराध्यक्ष करण्याच्या करता मला त्यांची पावले आठवण येते. सतत मी इकडं असताना किंवा मी मराठवाड्यात आलो, मी मुंबईत असताना ते तिथं आले तर कपिल फारुकी माझ्या अवतीभोवती असायचे, माझ्याकडनं काम करून घ्यायचे, माझ्याकडनं हक्कानी दादा हे झालं पाहिजे अशा पद्धतीने सांगायचे. ही निवडणूक जिंतूरकरांनो फक्त सत्ता मिळवण्याच्या करता नाही, तर ही निवडणूक स्वर्गीय कपिल फारुकी यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला खरी श्रद्धांजली देण्याची वेळ आहे. कपिल फारुकींनी आयुष्यभर त्याचे काही दाखले माझ्या विजयनी दिलेले, सर्व समाज घटकांच्या करता त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला म्हणजे साबिया भाभीला निवडून आणणं ही जिंतूरकरांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीची आठवण करण्याच्या करता मी तुमच्याकडे आज आवर्जून सकाळी आलेलो आहे. मला मोकळ्या हाताने माघारी पाठवू नका, तुम्ही मला भरभरून द्या. तुम्ही मला माझ्या उमेदवारांना 26च्या 26 एकतर्फी विजय मिळवून द्या. तुम्ही जेवढ्या जबाबदारी, जेवढा मतांचा बोजा, जेवढे जास्त सर्वच्या सर्व उमेदवार निवडून द्याल तेवढी माझी जबाबदारी वाढणार आहे, माझ्या बाकीच्या सहकारी मित्रांची जबाबदारी वाढणार आहे. विजय भांबळे आणि कपिल फारुकी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सत्ता किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष असताना ज्या पद्धतीनं विकास कामं झाली, मागील 3 ते 4 वर्षापासून नगर परिषदामध्ये निवडणूकच झाली नाही, प्रशासक आला आणि त्याच्यामुळं जिंतूरच्या कारभाराची जी काही अवस्था आहे नगर परिषदेची ती वाईट झालेली आहे. शहराचं हे चित्र तुम्हाला मला बदलायचं आहे. हे बदलायचं म्हटल्यानंतर आपल्याला कष्ट घ्यावे लागतील, आपल्याला मेहनत घ्यावी लागतील, आपल्याला विकास करण्याच्या करता वेगवेगळे प्रयत्न करावे लागतील. त्याकरता वेगवेगळ्या योजना ह्याची सांगड आपल्याला घालावी लागेल आणि त्याच्यामुळं मी माझ्या जिंतूरच्या तमाम नागरिकांना तुमचं काही भावकीचं, काही गावातले वाद, आमचे व्यापारी बंधू असतील, आमचे इतर घटकातले
माझे सहकारी असतील, माझे छोटे व्यवसायधारक असतील, दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळची जी चूल पेटवता येते ते माझा गरीब माणूस असेल, ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, लाडकी बहीण योजना मागच्या निवडणुकीच्या काळात आम्ही तुम्हाला दिलेली आहे. त्या लाडक्या बहिणींना व्यवस्थितपणे कशा पद्धतीनं त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा ठेवता येईल याबद्दल आम्ही सगळेजण काम करतोय. हे काम आम्हाला पुढेही सातत्याने त्या ठिकाणी चालू ठेवायचं आहे. परंतु हे चालू ठेवण्याच्या करता तुमच्या हातामध्ये बटन दाबायचं आहे आणि ते बटन आपण सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे उद्याच्या 2 तारखेला आमच्या घड्याळाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. त्याचबरोबर जिंतूर हा डोंगराळ आणि दुर्गम अशा प्रकारचा भाग आहे. या परिसराला विकासाच्या मार्गावर आणायचं असेल तर जाती जाती धर्माधर्मात एकजूट असली पाहिजे. सर्वांनी मिळून एकजुटीनं विकासाच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या मधल्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये विकासाचा जो बॅकलॉग वाढलेला आहे तो विकासाचा बॅकलॉग हा आपल्याला भरून काढायला तो आम्ही कुठलाही वेळ लागून देणार नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र म्हणजेच गाव खेड्याचा विकास, म्हणजेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीचा विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकट करणं, चांगल्या लोकांच्या हातामध्ये सूत्र त्या ठिकाणी देणं, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आहे. आणि म्हणून घड्याळाला मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन करण्याच्या करता मी इथं आलेलो आहे. जिंतूर येथे सध्या कनिष्ठ स्तराचं न्यायालय आहे. आपण वरिष्ठ स्तर न्यायालय म्हणजेच ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट यासाठी प्रयत्न करतोय. हा प्रस्ताव तयार आहे. त्याच्यामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे. राज्यात कुठेही अशा प्रकारचे जे महत्त्वाच्या बाबी असतात त्या करण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडत नाही हाही विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या सभेच्या निमित्तानं देतो. आणि आता दादा शरीफ चौकामध्ये जे काही मी सांगितलेलं आहे, राहिलेल्या दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होतील. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सर्वांना सांगणं आहे की कुठेही कुठल्या समाजाला त्यांना धक्का लागेल, त्यांच्या भावना दुखवल्या जातील, त्यांना वेदना पोचतील अशा पद्धतीचं वक्तव्य माझ्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुणाच्याकडनंच होता कामा नये हेही मी सांगेन. माझ्या जिंतूरचा आणि शहरी भागाचा समतोल विकास झाला तरच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य आहे याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. म्हणूनच जिंतूर शहर असो किंवा जिंतूर तालुक्यातली गावं असो किंवा इतर तालुक्यातली गावं असो, प्रत्येक ठिकाणी पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि विकास योजनांची अंमलबजावणी करण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे कटिबद्ध आहे. जिंतूर शहरासाठी विशेषतः कोणत्याही बाबतीत आमच्या साबिया भाभी आणि त्यांच्या नेतृत्वाखालची टीम ह्या शहराचं काम करत असताना त्यांना विकासाच्या बाबतीमध्ये कुठली अडचण मी देखील स्वतः बारकाईने लक्ष ठेवून येऊन देणार नाही. विजय त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करेल, आमचा सुरेश भैया त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करेल, राजेश देखील जिल्ह्यामधनं त्याच्यामध्ये लक्ष देईल, आमची प्रेक्षा असेल किंवा बाकीचे माझे टीम असेल ते पण त्याच्यामध्ये लक्ष देतील, आमच्या साबिया भाभी तिथं पाठपुरावा करतील आणि ह्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला जिंतूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार हा या निमित्तानं आपण करूया. जिंतूरच्या परिवर्तनाच्या करता, जिंतूरच्या उज्ज्वल भविष्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार, नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या भगिनी साबिया भाभींच्या सह माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा अशा प्रकारचं आव्हान मी जिंतूरकरांना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. धन्यवाद.